नमस्कार, जादुई कलम में आपका स्वागत है। स्थानिक शेगांव 20 जुलाई रविवार को भास्कर हॉल में 10वीं 12वीं सीईटी विद्यार्थियों का गुणगौरव पुरस्कार का आयोजन किया गया था। कार्यक्रम की शुरुआत प्रमुख अतिथि के हाथों से दीप प्रज्वलन, डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर, छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले इनकी प्रतिमा को माल्यार्पण करके कार्यक्रम की शुरुआत की गई। रेल यात्री एकता मजदूर संघ की ओर से मोहन देशपांडे, स्टेशन प्रबंधक शकुंतला बूच, नगराध्यक्ष शेगांव श्रीकांत मुले, BM LIC खामगाव ललित पाटिल, अजय मग्रेदे, लोको पायलट अमरावती सौज्योति बावस्कर, इन सभी अतिथियों को पुष्पगुच्छ व ट्रॉफी देकर सत्कार किया गया। आपल्या पालकाला घेऊन यायचं आहे। त्यानंतर गुंजन निशांत यांनी सुद्धा यायचं आहे। आर्यन शंकर देशमुख भागवत, नंदिनी मंगेश शेळके यांनी सुद्धा हजर राहायचं आहे। वेदश्री नंतर युतिका पती ऑटोमेट तुमचं आयुष्य थांबवतात। नंतर गणेश मान्यवरांनी त्यांचं स्वतःने तर यायचं आहे आणि तिथे प्रॉटेक्शन आयोजक तिच्यासोबत आला तरी अग्रवाल साठी खरंच जोरदार टाळ्या। प्रत्येक पालकाला विनंती आहे, विद्यार्थ्यांना विनंती आहे, यानंतर महिला पदाधिकाऱ्यांना विनंती परिश्रमाचे कार्य सचिव सरिता रमेश महाराष्ट्र जिल्हा कार्याध्यक्ष मेघा महाजन, सीमा निकट पांडव, देशमुख सर्व पाहुणे वर्गाचे एका जोरदार टाळ्यांनी स्वागत करतो। म्हणजे सोहळ्याचा प्रारंभ आहे। जिल्ह्यातून विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं सुद्धा, कारण की विद्यार्थ्यांचं जर इथे यश असलं तर त्याच्या मागे पालकांची काय मेहनत असते हे समजणे एकपट वय आणि माझी मुलं सुद्धा त्यांना गेलेले आहेत, त्याच्यामुळे तेवढं आहे। To welcome all of you on this special occasion today. A warm welcome to all our guests, dear parents, hardworking students, and everyone who has joined us today. My name is Sanjana Kamble, and I am an administrative assistant to Social Welfare Foundation. I feel truly a privilege to be given this chance to share my thoughts on this special occasion today. And before I begin my speech, इथे जमलेलो आहोत त्यासाठी मी तुम्हा सर्वांचं सर्व विद्यार्थ्यांचं इथे फार फार त्यांना भावी आशेसाठी शुभेच्छा देतो आहे। देशपांडे साहेबांनी एकदम संक्षिप्त स्वरूपामध्ये जवळपास सगळ्याच गोष्टी कव्हर केल्या आहेत। ऐसे ही खबरों को देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब करें। धन्यवाद।